गेल्या 3 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर घोषित झाल्या। नामांकनही भरले गेले। गल्लोगल्लीतील भाऊ नेते निवडणुकांच्या कामाला लागले आणि आरक्षण सोडत जाहीर होताच राज्यातील ओबीसी आरक्षणाचा चेंडू पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाऊन आदळला। आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर काँग्रेस नेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। आज सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली नाही। हा थोडासा दिलासा असला तरी या निवडणुकांचा निकाल हा न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहणार आहे। त्यामुळे ओबीसींच्या जागांवर असलेली टांगती तलवार कायम राहणार आहे असे म्हणत ही सरसकट ओबीसी बांधवांची दिशाभूल केली असून न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देताना 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडू नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत। याचा अर्थ ज्या ठिकाणी ओबीसी आरक्षणामुळे एकूण आरक्षण 50%च्या वर गेले आहे त्या जागांवर निवडणूक होऊ शकणार नाही। त्यामुळे भाजपाने ओबीसी आरक्षणासंदर्भातील केलेले सगळे दावे पूर्णपणे फोल ठरले आहेत। ही सपशेल बनवाबनवी आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली। पाहूया काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार काय म्हणाले। सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णयानुसार जरी थोडासा दिलासा आजच्या निवडणुकीला दिला असला तरी न्यायालयाने जे मत नोंदवलं आहे त्यानुसार या सर्व निवडणुकांचं भवितव्य हे कोर्टाच्या निर्णयावर आधारित राहील। कारण कोर्टाने स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही निवडणुका घ्या पण कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून घ्या, म्हणजेच टांगती तलवार ओबीसीच्या लोकांवर या निर्णयाने आता आम्हाला दिसते आहे। हे सरकार ओबीसी म्हणून आरक्षण 27% दिलं म्हणून पाठ थोपटत होतं। आज मात्र टांगती तलवार या आमच्या सगळ्या ओबीसीच्या जागावर आणि ओबीसी बांधवावर ठेवलेली आहे। जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा महानगरपालिकेच्या निवडणुका प्रोसेस सुरू करायला सांगितली, पण ते सांगताना 50%च आरक्षण त्याच ठिकाणी सुरू करा अशा प्रकारचं मत नोंदवलं। म्हणजे याचाच अर्थ असा की महाराष्ट्रातील 34 जिल्हा परिषदापैकी 12च जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ शकतील किंवा त्याचे प्रोसेस सुरू होऊ शकतील। कारण इतर जिल्हा परिषदामध्ये ते आरक्षण 50%च्या वर गेलेलं आहे। म्हणजे सगळा गोड बंगाल या सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे, चुकीच्या धोरणामुळे आणि न्यायालयाच्या चुकीच्या इंटरप्रिटेशनमुळे मला वाटतं हे सगळं जे काही चाललंय ते ओबीसीला मूर्ख बनवण्याचा गोरखधंदा हे सरकार करत आहे। आणि आजही या निवडणुका नगर परिषदेच्या होतील, नगरपंचायतच्या होतील, परंतु कोर्टाच्या पुढील निर्णयाच्या अधीन राहून होतील। असं जर कोर्टाचं मत असेल तर टांगती तलवारच आमच्या ओबीसी बांधवांच्या जागेवर आहे, हा त्याचा स्पष्ट अर्थ होतो आहे। आणि पुढील निवडणुका 50%च्या मर्यादेच्या आत राहून घ्यायच्या असतील तर प्रचंड ओबीसीचं नुकसान होईल। मग 27% आरक्षण गेलं कुठे? जे छाती ठोकून सांगत होते, छाती फाडून सांगत होते भाजपवाले की आम्ही 27% ओबीसीला आरक्षण दिलं, राजकीय आरक्षण दिलं, ही बनवाबनवी होती का? ही ओबीसीच्या भावनांशी खेळी होती का? त्यांना मूर्ख बनवण्याचा धंदा होता का? हे आता उघड झालेलं आहे। तर चंद्रपूरचे भाजपचे वरिष्ठ नेते आणि ओबीसी नेते अशोक जीवतोडे यांनी आजचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ओबीसींच्या बाजूनेच असल्याचे म्हटले आहे। ओबीसी नेते अशोक जीवतोडे यांनी आजच्या न्यायालयाच्या निर्णयावर दिलेली ही प्रतिक्रिया। आज सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्यामध्ये कुठेही स्थगिती या निवडणुकांना दिली नाही आणि हा जो निवडणूक आयोगाचा कार्यक्रम आहे त्या निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार 31 जानेवारी पर्यंत ही संपूर्ण स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक पार पडेल। 1992 मध्ये इंदिरा साहनी वर्सेस केंद्र सरकार या जो खटल्यामध्ये त्यांनी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तो शिक्षण आणि नोकरी या संदर्भात 50%ची मर्यादा ओलांडू नये यासाठी होता। आणि 1994ला जेव्हा राज्यसभा आणि लोकसभेत बिल पारित झालं आणि 27% आरक्षण ओबीसींना दिलं, याचिकाकर्त्यांनी कुठेतरी गोंधळ त्या ठिकाणी झाला। त्यामुळे 27% आरक्षणाच्या अगेन्स्टमध्ये जास्त झालं व ओबीसीचं आरक्षण म्हणून याचिकाकर्ते सुप्रीम कोर्टात गेले। आजचा निर्णय सुप्रीम कोर्टाने अतिशय कोणतीही स्थगिती न देता निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार होईल असा निर्णय दिल्यामुळे मला वाटते ओबीसी
आमच्या ओबीसी संघटनांचं एक प्रकारचं आमचं चांगलं खुशीचं माहोल आहे आणि यामध्ये 27% ओबीसीचं आरक्षण कायम ठेवून ह्या निवडणुका पार पाडल्या जातील. मात्र निवडणुका पार पडल्यानंतरही कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून त्याचा निकालही जाहीर होईल. जानेवारी 21ला पुढील सुनावणी आहे. सुप्रीम कोर्टाने 2022 पूर्वीच्या आरक्षणानुसार निवडणुका घ्याव्या असं जेव्हा सुप्रीम कोर्ट स्वतःच आपल्या याच्यामध्ये म्हणून राहिले आणि त्यानुसार निवडणूक आयोग निवडणुका घेऊन राहिल्या, तर असं काही होणार, ओबीसीचं आरक्षण कायम राहणार अशी आम्हाला खात्री आहे.